ये महाभारत के युद्ध में अर्जुन के रथ के ऊपर ध्वज में बैठ के पांडव लोग की रक्षा। नमस्कार मित्रांनो, पवन 03 राईड ब्लॉगला आपलं स्वागत आहे। आपण आपला नाशिकचा ब्लॉग पाहिला असताना तर पहिला पार्ट टाकलेला आहे मी, आता हा दुसरा पार्ट आहे। तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये आपण कपिलेश्वर मंदिरचं आणि राम मंदिर येथील गंगाने जे पूर आला होता ते पूर्ण दाखवलेलं आहे। आणि आज काल पण आपल्या बाले भाई होता, आज पण बाले भाई सोबत आहे, तेच आपला मित्र ते सोबत आहे। तर आज आपण सीतेची गुफा आणि खूप काही दाखवून एक्सप्लोअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, पूर्ण दाखवणार म्हणजे आपण कसे झाले काय पुढे पूर्ण जागा आहे इथं, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा। मित्रांनो, आपण आज सीताची गुफामध्ये जाणार आहे, तुम्हाला सीताची गुफा दाखवतो पूर्ण। आज रविवार असल्यामुळे आज गर्दी पण आहे, आज रविवार असल्यामुळे आज खूप गर्दी बघू शकतो। हे बघा पूर्ण फुल डायरेक्ट एक लाईन लावून गेलेली, आज संडे त्यामुळे गर्दी बघू आपण जाऊन सीता गुफा दाखवतो मध्ये पूर्ण। सीता गुफा नाशिकच्या पंचवटीच्या परिसरात श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन सीता गुफा आहे। इथं सीतेच्या गुफेसमोर इथं बघू शकतो तुम्ही, इथं 5 वडे झाडे, 5 वृक्ष इथं झाडी समोर पाठीमागे एवढं झाड 5 वृक्ष इथं समोरच आहे मंदिराच्या गुफेच्या समोरच आहे, सीताच्या गुफेसमोरच आहे। या ठिकाणी 5 महाकाय शेकडो वर्षाची जुनी वडांची झाडे आहे। असे म्हणले जाते की याच वडाच्या झाडाखाली सीतेचा संसार होता आणि बाजूला प्राचीन गुफा आहे। दाखवतो मी आता, मी याच्यामध्ये सीताच्या गुफेमध्ये इथून खाली जायचा रस्ता आहे, अंधार इथं त्याच्यामध्ये दिसत नाही आहे, खाली वाकून यायचं एकदम बघू शकतो तुम्ही। गुफा इथून खाली यायचं गुफेच्या बघू शकतो मी, इकडून मी जायचं आपलं पूर्ण अंधार घाल त्याच्यामध्ये दिसत नाही, इथं लाईट मध्ये आलं गुफेच्या आता आतमधून जर काय आलं तुम्ही बघू रामाचं मंदिर गुफा पुरातन दगडात कोरलेली आहे। फक्त एकच व्यक्ती एका वेळी या ठिकाणी प्रवेश करू शकतो, तोही बसून उभं राहून नाही। 7-8 फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं प्रतिकात्मक दर्शन होतं। मित्रांनो, इथं जर आले या मंदिराला, इथं बसूनच खाली उतरायचं आहे, डायरेक्ट पायऱ्या आहे इथं, खाली बसून यायचं डायरेक्ट। हे बघू शकतो इथं वरती जागाच नाही डायरेक्ट याला, त्याच्यावर बसूनच जायचं आहे आपला। इथं कसं आहे परत इथून पण खाली समोरच या गुफेच्या समोर गेलं माझे पिंड आहे, बघू शकतो तिथं समोर आले राम मंदिराच्या समोर आले माझे पिंड आहे इथं, दाखवतो मध्ये हे बघा। सीताच्या गुफा समोर तुम्हाला इथं सीता हरण हे बी इथं दाखवलेलं आहे, मंदिर आहे एक, तुम्हाला दाखवतो हे बघा त्या समोरच आहे, इथं समोर चित्रकरण केलेलं आहे, एकदम सुंदर, एकदम मस्त आहे इथं, एक नंबर सुंदर। या साईडला पण उजव्या साईडला पण इथं मध्ये रावणाची मूर्ती पण आहे, सीतेला कसं हरण केलं ते दाखवलेलं आहे, ते फळे वगैरे घेऊन आणि ते दाखवतो मला। रावणाने सीतेला कसं अपहरण करून नेलं होतं ते पण दाखवले, घोडा वगैरे एकदम सुंदर, तुम्ही दाखवतो एक मिनिट। कपिलेश्वर मंदिरच्या तुमचं दर्शन जर झालं तरी तिथूनच बघू तुम्ही, इथून खाली उतरत आहे आणि तिथूनच समोर तुम्हाला गोळीराम मंदिर आहे इथं, ते दाखवतो तुम्हाला। मंदिराच्या आत प्रवेश केला तर उजव्या बाजूला आपला मारुतीचं मंदिर आहे, हे बघू शकता। आणि येताना इथं खाली लक्ष द्या तुम्ही, इथं कसं येते पाय पडतो ते दिसत नाही एवढं कोणाकोणाला, त्याच्यावर लक्ष द्या। दाखवतो तुम्हाला मारुतीचं मंदिर इथं,
समोरच मंदिर आहे, गोरेराम मंदिर समोर. इथं गोरेराम मंदिर आहे, लक्ष्मण सीता आणि राम आहे. तुम्हाला दाखवतो की त्या मंदिराच्याच बाजूला विष्णू मंदिर आहे, दाखवतो. आता आम्ही श्री काट्या मारुती मंदिरमध्ये चाललो आहे, दाखवतो तुम्हाला आधी. हे बघा इथं त्या मंदिरातून प्रवेश करायचं, पायऱ्या वगैरे लागेल तुम्हाला. आपल्याला इथून पायऱ्या चढायचं आहे आपल्याला. आपण आता मंदिराच्या आत प्रवेश केला. इथं लाईट वगैरे नाही, त्याच्यामुळे अंधार इथं. एक खूप मोठी मूर्ती इथं, आणि इथं गुरु जे असते ते आपल्याला थोडीफार माहिती देणार आहे मारुती म्हणजे मूर्तीचे काय वगैरे कसं आहे काय. ये पांडव काल के स्वयंभू हनुमान 5100 प्राचीन काल की मूर्ति है, पांडवों के जमाने की. पांडवों की रक्षा के लिए द्वापर युग में प्रकटे हनुमान जी 11.5 फीट ऊंचे हैं, 7.5 फुट कमर का राउंड है. शनिवार और मंगलवार सिंदूर लेपन होता है हनुमान जी को. एक बार में 2.5 किलो सिंदूर, 1.25 किलो घिया तेल लगता है. हनुमान जी के सामने जो कोई व्यक्ति अपनी मनोकामनाएं सोचते हैं या मन्नतें मानते हैं, सारी मनोकामनाएं पूर्ण होती है. ऐसा इस भगवान में चमत्कार है. ये पांडव काल के स्वयंभू हनुमान है, स्वयं प्रकट हुए थे हनुमान जी इसी जगह पे, इसी अवस्था में. एक कांटों के विशाल पेड़ के नीचे पांडवों की रक्षा करने के लिए. ये हनुमान जी महाभारत के युद्ध में अर्जुन के रथ के ऊपर ध्वज में बैठ के पांडव लोग की रक्षा किए थे. ये हनुमान जी में ऐसा चमत्कार है, ये स्वयं बढ़ते रहते हैं. साल में आधा इंच स्वयं बढ़ जाते हैं हनुमान जी. आप लोगों की कोई मनोकामना है या कोई मन्नतें हैं, भगवान के सामने मांगे अवश्य पूरी होती है. पांडवकालीन मूर्ती आहे, स्वयंभू हनुमान. मित्रांनो, हे मंदिर पंचवटीमध्येच आहे, आडगाव नाकामध्ये. तुम्ही नाशिकमध्ये जर आले तर मंदिराला पण नक्की भेट द्या. इथं खूप मोठी मूर्ती आहे, तुम्ही बघितलीच असं इथली. आता मूर्ती तुम्ही दाखवतो तुम्हाला हनुमान मंदिर, तर या जागेवर नक्की भेट द्या तुम्ही. मी जे आता जे ब्रिजवर उभं आहे ते लक्ष्मण रेखा इथं बाजूला तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. तुम्ही बघितलं असं आपला लक्ष्मणाने आपला सीतामाला गोल रिंगण मारलं होतं रिक्षामध्ये एकासाठी. हे पुरा पंचवटीमध्ये आहे. पंचवटीला गोल रिंगण आहे इथं, आणि समोरच रावण अपहरण केलं होतं, नेलं होतं. हे मंदिर समोरच आहे, तुम्हाला दाखवतो. हे ब्रिज एवढं लक्ष एकदम दाखवतो तुम्हाला. समोरच मंदिर आहे ते. तुम्ही ज्या लक्ष्मण रेखाचे जे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या समोर झालं इथं बघू शकतो तुम्ही. इथं मंदिर आहे. रावणाने इथून जेव्हा ते सीतामाने भिक्षा द्यायला आलं तेव्हा इथून नेलं होतं ते. हे मंदिर आहे ते, इथं मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा मंदिराच्या डाव्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. तिथे मंदिरात हनुमानचं मंदिरासमोरच मंदिर आहे. राम लक्ष्मण सीतांचं मूर्ती आहे समोर, आणि पादुका पण आहे इथं. आम्ही आता स्वामीनारायण मंदिरामध्ये आलो आहे. आता पाऊस चालू आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे, थांबतच नाही पाऊस. त्याच्यामुळे आता पावसातच फिरायचं आम्हाला डायरेक्ट. आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये आलेलो. एक नंबर महादेवाची मूर्ती वगैरे आणि डेकोरेशन वगैरे एकदम सुंदर असं केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो एक नंबर आहे. तुम्ही जर आले नाशिकला इथं पण नक्की भेट द्या. सुंदर असं महादेवाची मूर्ती वगैरे इथं तुम्हाला दाखवतो. महादेवाचं मूर्ती जर बघितली समोर चालत आली इथं बघू शकतो तुम्ही. लक्ष्मण राम सीता सुंदर असं चित्रकरण दिलेलं आहे. इथं चित्रकरण केलेलं आहे, दाखवतो तुम्हाला एक मिनिट.
समोर आलो इथं स्वामीनारायणाचं मंदिर आहे, इथून प्रवेश करायला लागतं आपल्याला. इथून वरती जायचं आहे आपल्याला, तुम्हाला दाखवतो मी. इथून पायऱ्या आहे जायला, इथून तुम्हाला पायऱ्या चढून यायचं आहे वरती. इथून पण इकडून पायऱ्या आहे थोडं. इथं पेस वगैरे सुंदर एकदम असं जबरदस्त मंदिर वरती. इथून दाखवतो तुम्ही. जर तपोवनात जर आले तर तपोवनच्या त्या रस जातो त्याच्या डावी साईडला स्वामीनारायण मंदिराचं इथं ह्या मंदिराला नक्की भेट द्या. मंदिर बघू शकतो, एक नंबर मंदिर आहे पाठीमागं. सुंदर नाही, या मंदिराला मिस करशाल तुम्ही. या मंदिराला नक्की भेट द्या. स्वामीनारायण मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच मंदिर आहे. यात 80,000 घनफूट गुलाबी आणि 15,000 घनफूट लाल दगडाचा मंदिर बनवण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे. मंदिरावरील नक्षीकाम अतिशय बारीकाईने केलेले आहे. सुबक आणि आकर्षक नक्षीकाम आहे. मंदिरावरची कमान स्तंभ हे सुंदर आहे. नाशिक हे कुंभमेळ तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन व्हावे याकरिता स्तंभावर विविध कलेशांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तुम्ही जर पायऱ्या चढून जर आले वरती, तिथं डावी साईडला संतांच्या मूर्ती वगैरे इथं तुम्हाला एक एक दाखवतो मी. मित्रांनो फुल पाऊस चालू आहे ना, आमचं शूट चालू आहे एकदम. इथं आपण आता मंदिरावरती चढलो होतो. इथून एंट्री करू मंदिराच्यात, दाखवतो तुम्हाला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. स्वामीनारायण मंदिरामध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हतं, शूटिंगमध्ये अलाउड नाही, त्याच्यामुळे मी थोडंफारच नॉर्मल जेवढं होईल तेवढं शूटिंग घेतली. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद.